तर आज फायनली आम्हाला आमच्या नवीन घराच्या चाव्या भेटल्या, जे आहे पुण्यामध्ये. तर मी तुम्हाला शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत. हे घर 4 वर्ष आधी घेतलं होतं, म्हणजे मी येण्याच्या आधी त्यांनी बुक केलं होतं. आणि मी जेव्हापासून आली ना, तेव्हापासून मी बघते माझ्या सासूबाई, माझा नवरा, म्हणजे सगळे लोक किती काटकसर, किती गोष्टींचं त्यांना मॅनेज करावं लागतं, किती गोष्टी बघाव्या लागतात. आपण किती सहज बोलून जातो ना, तुम्ही घर घेतलं, गाडी घेतलं, तुमच्याकडे पैसा आहे वावा, पण त्यामागे किती मेहनत असते, किती गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि कितीतरी स्वप्न असतात लहानपणापासून बघितलेली. आणि कितीतरी वर्षाचा संघर्ष असतो की नाही, एक दिवस आपण आपलं मोठं घर घेऊया. तर जेव्हा तो संघर्ष कंप्लीट होतो ना, तेव्हा त्या चेहऱ्यावरचं हसू हे जगावेगळंच असतं. आणि ही फिलिंग देवाने सगळ्यांना द्यायला पाहिजे. सगळ्यांनी खूप जास्त मेहनत करा आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण करा. फक्त तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, सगळी स्वप्न तुमची एक दिवस नक्की पूर्ण होतील. तर आज आम्हाला आमच्या नवीन घराचं पोझिशन भेटलं आणि चाव्या भेटल्या. अजून इथे थोडेफार मायनर गोष्टी बाकी आहेत, म्हणजे मीटर वगैरे थोड्या छोट्या गोष्टी बाकी आहेत. तर त्या काही दिवसात लागून जातील. तर मग त्यासाठी आम्ही पुणे आलो होतो. आणि तुम्ही दोघं भावांचा चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. ते प्रत्येक एक गोष्ट एकदम बारकाईने बघताय की आपण हे असं करू, हे तसं करू, हे असं राहू देऊ, हे तसं करू. आणि यामागे सगळ्यात जास्त संघर्ष होता तो म्हणजे माझ्या सासूबाईंचा, आणि आज त्या खूप जास्त हॅपी आहे. आय होप तुम्हाला माझा छोटासा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट. बाय बाय.